त्यांचे आई वडील कर्ज करणार का, शिक्षणाची फी भरणार आहे? हा कुठला निर्णय आहे? हा कुठला सरकारचा निर्णय आहे? आज त्यांनी नाव घेतलं, मी शिंदेचा माणूस आहे, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि लिटरली त्यांनी त्यांचं बोलणं खरं केलेलं आहे आणि आमची वाट लावून आमची काय चूक आहे? ह्यांची, ह्या लोकांची काय चूक आहे? आमची भाऊ बहिणींची काय चूक आहे? गोष्टींना उद्ध्वस्त केलं. काय करू आम्ही आता? काहीच पर्याय नाही आणि आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही आमच्याकडे आता. नमस्कार, मैं हूं आदित्य सिंह। इस वक्त हम 7C रिसोर्ट पर उपस्थित हैं। ये आप तस्वीरें देख पा रहे होंगे। परसों तक यहाँ की तस्वीरें कुछ और हुआ करती थी, आज यहाँ की तस्वीरें कुछ और बयां कर रही है। कल हमने आपको यहाँ की खबरें दिखाई थी, जिसके माध्यम से आपको यहाँ के हालात समझाने की कोशिश की थी। परिवार की आर्थिक स्थिति पूरी तरीके से चरमरा गई है। यहाँ पर आप देख पा रहे होंगे, ये मेहर परिवार का सपना था जिसे चूर चूर कर दिया गया मुख्यमंत्री के आदेश पर। किस लिए? मोरे परिवार को दिलासा देने के लिए, मन में उसे निकालने के लिए किसी के परिवार की रीढ़ की हड्डी पूरी तरीके से तोड़ दी गई। हुआ क्या था यहाँ पर? संडे को थाने से यहाँ पर मिलिंद मोरे अपने परिवार के साथ आए हुए थे, जो उप शहर प्रमुख हैं शिवसेना के थाने से। उनके पिता रघुनाथ मोरे जो पूर्व जिलाध्यक्ष हैं थाने के, और मिलिंद मोरे यहाँ पर अपने परिवार के साथ आए हुए थे, निकल रहे थे शाम को। ये रिसोर्ट पूरी तरीके से खाली हो चुका था। सिर्फ मिलिंद मोरे और उनके साथी संगाती जो आए हुए थे वो लोग रह गए थे जाने के लिए। वो लोग वहाँ गेट के पास खड़े थे और निकल रहे थे। उसी दरमियान एक रिक्शा वाला अंदर की ओर आया। रिक्शा वाला अंदर की ओर रिवर्स ले रहा था गाड़ी। उसी दरमियान मिलिंद मोरे की किसी साथी को टक्कर लगा, जिसको लेकर आपसी विवाद हुआ। दोनों गुट में जिस तरह की बहस हुई, इसका सीसीटीवी फुटेज आप देख पा रहे हैं। हाथापाई भी हुई। हाथापाई के बाद में आपने देखा एक और फुटेज है जिसमें मिलिंद मोरे कार के पास में खड़े हैं। यहाँ बहस दूसरी तरफ चल रही थी और मिलिंद मोरे कार के पास खड़े हैं। खड़े खड़े अचानक उन्हें दिल का दौरा पड़ा और उनकी मृत्यु हो गई, जिसके चलते ये सारी कार्रवाई, ये सारा सब चकनाचूर धराशाही, ये जो मंजर आपको दिख रहा है तबाही का मेहर परिवार के, ये साफ तौर पर आप देख पा रहे हैं। मेहर परिवार का कहना है कि 5 करोड़ का कर्ज लेकर उन्होंने इसे उभारा था ताकि उनकी आर्थिक स्थिति, उनके परिवार का भविष्य बन सके। बच्चे रोते बिलखते हुए दिखाई दे रहे हैं। बुजुर्ग महिलाएं आप देख पा रहे होंगे। घर के जो मुख्य सदस्य हैं उन्हें जेल में भेजा गया है। आज उनकी कोर्ट में पेशी थी। 4 तारीख तक उन्हें पुलिस कस्टडी दी गई है। अब ऐसे में कार्रवाई अपना रूप ले रही है, लेकिन यहाँ पर सवाल ये उपस्थित हो रहा है कि क्या ये कार्रवाई का सही दर्जा था? क्योंकि जिस तरीके से कार्रवाई की गई, कार्रवाई के और भी कई सारे रूप हो सकते थे, परिवार का कहना है, और साथ ही जो इस तबाही के मंजर को देख रहा है उसका भी कहना है कि कार्रवाई का और तरीका हो सकता था। रिसोर्ट सील किया जा सकता था, लाइसेंस रद्द किया जा सकता था, आपको जो जिम्मेदार लग रहा था उन्हें जेल में डाला जा सकता था, या और तरह की कार्रवाइयाँ की जा सकती थी। लेकिन किसी के आशियाने को इस तरीके से चूर चूर करना, ये कहाँ तक सही है? इनकी आह नहीं लगेगी क्योंकि ये सामान्य परिवार है, इस वजह से ये उच्च तबके के लोगों से अपनी लड़ाई नहीं लड़ सकता, अपनी आवाज़ उठाने का अधिकार इनको नहीं है। क्या ऐसा कहीं होता है? अब यहाँ पर सवाल ये भी उपस्थित होता है, परिवार ने कहा है कि मुख्यमंत्री के घर के बाहर जाकर विष पान करेंगे, अपनी जान त्याग देंगे। ऐसे जीने से बेहतर है कि मर जाना, साफ तौर पर परिवार का कहना है। इसे बनाने में कितना समय लगा होगा और इसे चूर चूर करने में मात्र 16 घंटे लगे हैं, जिसमें महानगर पालिका और महसूल विभाग की तत्परता की कार्रवाई आप देख पा रहे हैं। ये सामने तस्वीरें हैं। रात के 3:30 बजे तक यहाँ पर कार्रवाई हुई है। अमूमन ऐसा होता नहीं है कि कार्रवाई रात तक चले, लेकिन यहाँ पर कार्रवाई रात तक चली है। अग्निशमन विभाग की गाड़ियाँ मौके पर पहुँची, जिनके द्वारा लाइट दिखाया गया, रोशनी दिखाई गई, तब जाकर यहाँ पर कार्रवाई की गई। तस्वीरें देखिए, यहाँ पर एक भी चीज़ ऐसी नहीं छोड़ी गई है जिसे उठाकर ये लोग दोबारा से इस्तेमाल कर सकें। हर एक सामान को चुन चुन कर चूर चूर किया गया है ताकि मोरे परिवार संतुष्ट हो सके। लेकिन अब ये 7C परिवार का क्या, उनके बच्चों का पूछना है कि आखिर हमारी क्या गलती थी इसमें। सुनिए 7C परिवार के सदस्यों की प्रतिक्रिया। हे सर्व चुकीचं काम झालेलं आहे। माझी मुलगी आम्ही लोकांनी रसवाड बघून दिली होती हो, म्हणजे त्यांची आज पुढच्या भविष्यामध्ये ती लोक म्हणजे चांगली हे करतील
किंवा मुलाबालांना आज त्यांची एवढी प्रॉपर्टी तोडलेली आहे. कर्ज काढून 6 करोड कर्ज काढलेले त्या लोकांनी. आज ती लोक कशाने फेडणार? अन्न बिन्न कशाने खाणार? ती लोक आज म्हणजे जशी उपवाशी तानं म्हणजे फिरतात लहान मुलं घेऊन. शिक्षण कसं होणार? मुलांचं शिक्षण कसं होणार जर आज ही प्रॉपर्टीज नाही आहे? त्या लोकांनी 1 रुपया कमवून ठेवलेला नाही. सर्व काही त्यांनी कर्ज काढलं तेवढं ह्या रिसॉर्टमध्ये लावलं. मग आता ह्याच्या पुढे ती लोक काय करणार? आज तुम्ही लाडकी बहीण योजना तयार केली ना, मग आज ह्याच बहिणींचा संसार काय उद्ध्वस्त केला हो तुम्ही? ह्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त केला हो तुम्ही. मग ह्याचा निर्णय काय आहे ते तुम्ही म्हणजे ह्या गाय गरिबांना तुम्ही देऊ शकता की नाही हे तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही ठरवा. हे तुम्ही प्रत्यक्षात. आज माझी मुलगी ही माझी मुलगी अंकिता विशाल मेहेर यांना दिली आहे. पण कशामुळे आज आम्ही हा रिसॉर्ट त्यांची म्हणजे एक काय त्यांच्या भविष्यामध्ये चांगली आहे घटना म्हणून आज आम्ही त्यांना दिलेली आहे. आता ह्या मुलीला आम्ही कशात तर्फे हे करणार? आज तुम्ही त्यांना खायला बियाला अन्न नाही काय नाही. ती लोक वनवान फिरतात. मग ह्याचा निर्णय तुम्ही काय ते द्या. एवढीच आमची हे आहे. माझं एकच गोष्ट आहे, आता तुम्ही एवढं तोडफोड केलं बरोबर, परत आमच्या माणसांना पण अटक केलंय. एक गोष्ट तोडफोड केलं ते ठीक आहे, मान्य आहे, चला तुमचं कोणतरी माणूस गेला, पण दोन्ही साईडच्या बाजू तुम्ही क्लिअर करायला पाहिजे होत्या. तुम्ही एका साईडचीच बाजू फक्त हे केली आहे, मान्य नाही, चुकीचं आहे ना. तर तुम्ही एवढ्या योजना करता, लाडकी बहीण योजना, सर्व योजना करता, मग आम्ही पण एक बहीणच आहे. मग तुम्ही असे भाव काय कामाचे आहेत? जर तुम्ही आमच्या रिसॉर्टवरच असं करत असाल, आजूबाजूचे पण रिसॉर्ट आहेत, त्यांच्या इथे पण किती मृत्यू होत आहेत, किती जणांना मारतायत, त्यांची तुम्ही काहीच चौकशी केली नाही. आणि फक्त तुमचं जो आहे जो नेता वगैरे जो असेल तुमचं कोण, दुःख तर सर्वांनाच असतं असं नाही. पण आज आमची एवढी वाईट परिस्थिती आली की इकडे आम्ही शेतातून पहिला कामं करायचो, फुलं वगैरे तोडायचो, त्या जागेत आम्ही स्वतःच्या जागेत हे रिसॉर्ट एका कष्टाने कर्ज काढून हे केलेलं. मला वाटतंय हे चुकीचा निर्णय आहे. जे काय तोडफोड केले आपण भरपाई मिळालीच पाहिजे. आज आमचे पोरं बाळं छोटे छोटे हे आहेत, ते शिक्षण वगैरे करतात, ते ह्या कष्टातूनच केलेले सर्व. कुठे जाणार आज ते लोक? काय करणार आम्ही सर्व? आता आमचं शिक्षणाचं काय बघायचं? आई वडील कर्ज करणार का? शिक्षणाची फी भरणार? आमचे छोटे भाऊ वगैरे सर्व छोटे आहेत. आमची काय चूक आहे? ह्या लोकांची काय चूक आहे? आमचे भाऊ बहिणींची काय चूक आहे? तर रिसॉर्ट कसं तुम्ही लोकांनी सिल्क जरी केलं असतं, 1 वर्ष 2 वर्ष होऊ दे, किती पण वर्ष, तरी पण आम्ही थोडं मान्य केलं असतं. पण तुम्ही काही भांडी पण नाही आमची उचलून दिली. काय म्हणजे जे चांगलं सामान होतं ते पण तुम्ही नोटीस सुद्धा दिली नाही, काहीच नाही. म्हणजे असं की आम्हाला थोडं तरी म्हणजे असं तुम्ही कळवण्यात तरी पाहिजे होतं की तुमच्या इकडे आम्ही असं करतोय. थोडंफार तरी आम्ही हे केलं असतं ना. पण तुम्ही आमच्या सर्व गोष्टींना उद्ध्वस्त केलं. काय करू आम्ही आता? कोणाकडे जाऊ? तुमच्याकडे आल्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नाही, आणि आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही आमच्याकडे आता. तुम्ही लाडकी बहीण योजना तयार केली ना, मग ते आज माझी मुलगी हे रिसॉर्ट बघून दिली होती. आम्हाला काय यातला माहिती नाही. आम्ही सामान्य माणसं, गरीब माणसं. आज जर ह्या मुलीचा असा झाला तर ही मुलगी काय घरी बाळगायची काय? तुम्ही भाव आहात ना, मग भावाने विचार का नाही केलात? तुम्ही शिक्षा द्यायची. त्यांचा माणूस कार्यकर्ता म्हणजे हॉब झाला ते पण आम्हाला मान्य आहे. कशामुळे पण होऊ द्या घटना. तुम्ही 10 वर्षे शेल करायचा हा रिसॉर्ट, किंवा तुम्ही ह्या लोकांना शिक्षा द्यायची होती, कठोर शिक्षा द्यायची होती. पण तुम्ही ते काहीच केलंच नाही. तुम्ही दोन्ही पार्ट्यांचा समजून घेतलात ना. तुम्ही एक पार्टीला हे केलात, साथ दिली. ह्याचा निर्णय काय आहे? आज तुम्ही भाव आहात ना, मग भावानेच निर्णय केला पाहिजे. नाहीतर अशा मुली आम्ही घरी बाळगू शकत नाही आहे. मुलगी कशासाठी आपण देतो? एखादा संसार परिवार सांभाळण्यासाठी देतो ना. मग ह्याचा काहीच निर्णय नाही. आता तुम्ही भाव आहात ना, मग ह्या मुली आमच्या तुम्ही बाळगा, नाही तर आम्ही विष घेऊन आत्महत्या करू तुमच्या दरवाजासामने. दुसरा आमच्याकडे काही एक पर्याय नाही आहे. रविवार दिनांक 28/7/2024 रोजी जी घटना घडली, जे काही घटना घडली संध्याकाळी 5:30च्या दरम्यान घडली. रिसॉर्टचं सगळं कामकाज आटपून
प्रत्येक आपल्या घरी निघालं होतं आणि समोरची व्यक्ती जी होती ती काही आपल्या रिक्षावाल्यासाठी थोडी गडबड झाल्यामुळे इकडं तिकडं त्यांचं हाणामारी झाली. त्यामुळे रिसॉर्टच्या माणसाने थोडं प्रत्येकाला समजवायचे प्रयत्न केले, परंतु त्या समजण्याचा प्रयत्न त्यांचा मिस गाईड प्रसंग झाला आणि त्यातून त्यांचा एक व्यक्तीचा जे मोरे म्हणून होते त्यांचा एक रिक्षाच्या मागे उभे असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते त्यांचा मृत्यू झालेला आहे. तरीसुद्धा ठीक आहे, ह्या रिसॉर्टवाल्यांनी गेली 2 वर्ष आम्ही प्रत्यक्ष बघतो आहे की जवळजवळ 5 ते 6 कोटी कर्ज काढून हा भला मोठा रिसॉर्ट त्यांनी उभा केला होता. त्यांचा शेती हा व्यवसाय असून त्या शेतीतून त्यांना काही उत्पन्न होत नाही, म्हणून या गरीब लोकांनी एक 6 ते 7 भाव लोकांनी मिळून हा रिसॉर्ट बांधला होता. हा रिसॉर्टमधून त्यांना काही अजून इन्कम असं चालू झालंच नव्हता, ते कर्जच आहे त्यांच्यावरती. परंतु हळूहळू त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. चाललं असताना ही घटना घडली. ठीक आहे, त्याला काय आपण हे मार्ग काढू शकलो असतो, त्यांच्या परिवाराला आपण थोडीफार मदत करू शकलो असतो, परंतु त्यांची एवढी मोठी रिसॉर्ट भले मोठी बांधलेलं होतं, त्याचा हे तोडपाड करणं हे चुकीचं काम झालेलं आहे. आणि आता त्या लोकांनी याच्यापुढे काय करायचं, त्यांचं जीवन कसं जगायचं, त्यांचा परिवार कसं राहील, ह्याचा पुढे हे चांगली नोंद घ्या आणि ह्याच्याकडे लक्ष घाला आणि त्याची भरपाई म्हणून पूर्ण करून द्यावी अशी नम्र विनंती आहे. ये संपूर्ण जो केस है ये पूरा झूठी केस है. फिर भी पुलिस ने आज सभी आरोपियों को 11 आरोपी थे, जिसमें 11 आरोपियों को कोर्ट के सामने पेश किया और माननीय न्यायालय ने उनको 4 तक पुलिस कस्टडी दिया है. पुलिस वालों ने जबकि 7 दिन की कस्टडी मांगा था, माननीय न्यायालय ने उनको सिर्फ 4 तक की कस्टडी दिया हो, 5 दिन की कस्टडी दिया हो. हम और फरगोस, एडवोकेट फरगोस, हम दोनों मिलकर के हम 11 के वकील. ऐसा कहना है कि तो पूरी केस ही झूठी है. 302 का पुराना 302 का अगर आप पुराने सेक्शन पे हम जाएंगे तो 302 और अभी का 103 सेक्शन जो लगा है पूरी तरह से निराधार है. उसको इसी प्रकार की कोई केस ही बनती नहीं, क्योंकि जो भी प्रोवोकेशन हुआ था, जैसा कि पब्लिक डोमेन में अवेलेबल है आज के टाइम कि झगड़ा घटना क्या है और कैसे थी, पूरा CCTV में रिकॉर्डेड पूरा प्रोसेस है. फिर भी पुलिस का कहना है कि इन्वेस्टिगेशन के लिए हमको टाइम चाहिए. ये सब चीज़ को सुनते हुए साहब ने माननीय न्यायालय गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आरोपितांना अटक केलेली आहे. आज आरोपितांना माननीय न्यायालयासमक्ष आणलेलं होतं. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. दिनांक 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. माननीय न्यायालयाने आरोपितांच्या वकिलांचं, सरकारी वकिलांचं, पोलिसांचं म्हणणे ऐकून घेतलं आहे. त्या अनुषंगाने दिनांक 4 पर्यंत त्यांची पोलीस कोठडी दिलेली आहे. अधिक तपास गुन्ह्याचा चालू आहे.